हाय हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत का? मस्त आणि मजेतच असायला पाहिजे. सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि लग्न घाई म्हटलं तर खूपच असतं. तर माझ्या भावाचं लग्न आहे, त्यासाठीच मी खूप सगळी शॉपिंग केलेली आहे. शॉपिंग करताना काय व्हिडिओ काढला नव्हता, तर म्हटलं चला एक स्पेशल सगळ्यांची शॉपिंग झाल्यानंतर मस्त ब्लॉग बनवूया आणि सगळ्यांना सांगूया की असं शॉपिंग वगैरे झालेली आहे. तुमच्यासोबत पण सगळं काही शेअर करत असते, तर म्हटलं चला शॉपिंगचा आपण ब्लॉग होऊन जाऊया. तर मग आता मस्त शॉपिंग केलेली आहे, खूप सगळ्या साड्या वगैरे घेतलेल्या आहे, तर त्या तुमच्यासोबत मला शेअर करायच्या होत्या आणि सगळ्यांसाठीच मस्त जवळपास शॉपिंग झालेली आहे. तर चला जास्त वेळ न घेता शॉपिंगला म्हणजे शॉपिंगमध्ये काय काय घेतलंय ते दाखवूया. लग्न म्हटलं तर खूपच असतं, जेवढं घेणार लग्नासाठी तेवढं कमी वाटतं. तर अजून मला साडीवरती शेला घ्यायचा आहे, मला खूप हौस आहे नाही का असं शेला वगैरे. माझ्या लग्नाच्या वेळेस तर शेल्याची प्रथा वगैरे नव्हती, पण आता आहे म्हणजे नाही का घेतात. भावाच्या लग्नात असेल, आपल्या जवळच्या लग्नामध्येच आपण एवढं नटतो थडतो, त्याच्यामुळे म्हटलं चला माझ्या छोट्या भावाच्या लग्नाच्या वेळेस पण मला जास्त एन्जॉय करायला भेटलं नव्हतं, तर म्हटलं चला आता ह्या भावाच्या लग्नामध्ये मस्त एन्जॉय करूया. त्याचं मला साडीवर आहे ना शेला घ्यायचा आहे, तर कसा कलरचं घ्यावं ते पण कळत नाही आहे. तर तुमच्यासोबत शेअर करते ती साडी वगैरे, मग तुम्ही पण मला सजेस्ट करा की मी कसा शेला वगैरे घेतला पाहिजे. मला चांगला वाटेल नाही वाटेल मला माहीत नाही, पण मला हौस आहे एक नाही का एक शेला असा घ्यायची. तर बघू साडीवरती मॅचिंग होईल असं एक शेला घ्यायचा आहे. तर चला हळदीसाठी मेहंदीसाठी लग्नासाठी खूप सगळे शॉपिंग केलेली आहे. शॉपिंग करून करून मी प्रांजलच्या पप्पांना एकदम दमून टाकलं आहे, कारण की हे राहिले ते राहिले ते राहिले, अजून पण माझं चालू मला शेला घ्यायचा आहे शेला घ्यायचा आहे. तर बघू आता शेला घेतल्यानंतर तो पण मी तुमच्यासोबत शेअरच करणार आहे. तर सगळ्यात पहिले माझ्या साड्यांना सुरुवात करते. तर मी ही घेतलेली आहे तिरंगा कलरची साडी, जी आता खूपच व्हायरल आहे. तर कशी आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी ही साडी मला असं वाटतं मेहंदीला घालू, कारण त्याच्यामध्ये ग्रीन कलर खूप जास्त आहे. तर रेड पण आहे, ग्रीन पण आहे आणि येल्लो पण आहे. आधी माझं चालू होतं हळदीसाठी घालू, पण हळदीला एवढं म्हणजे जास्त पिवळी पाहिजे होती. तर मग मी हे नाही अशी तिरंगा साडी जी आहे ना, तिरंगा म्हणजे 3 कलरची साडी जी आहे ती मी आता घालायचं ठरवलं आहे. की ही साडी मी आहे ती मी मेहंदीसाठी घालू आणि हळदीसाठी मी एक ऑनलाईन मागवली होती, तर ती पण आहे माझ्याजवळ. आणि एक मी काल प्रांजलच्या पप्पांना बोलली मी जी ऑनलाईन मागवली ती मला आवडत नाही आहे, मी ती नाही घालणार आहे हळदीसाठी, मला दुसरी साडी पाहिजे. माझ्या लग्नाची साडी आहे पण त्याच्यावरचे मला ब्लाऊज अजिबात येत नाही आहे. तर आधी चालू होतं माझ्या लग्नाच्या म्हणजे माझ्या हळदीच्या साडी मी घालू, पण माझ्या लहान भावाच्या लग्नातच मी माझ्या हळदीची साडी घातली होती आणि आता परत तीच साडी दुसऱ्या भावाच्या लग्नात घालू असं माझं म्हणणं होतं, मी नाही घालणार. मग मी हे जी आहे ना ही येल्लो कलरची साडी जी आहे ती मी ऑनलाईन मागवली होती, पण आहे ना एवढी खास वाटणार नाही मला असं वाटतं त्या दिवशीसाठी नाही का. तर म्हणून मग मी दुसरी परत एक ऑर्डर केली, त्याचं ब्लाऊज हिचं पण शिवून ठेवते आणि दुसरं घेतलं आहे त्याच्यावरती पण ती पण शिवून ठेवते. ब्लाऊज खूपच छान आहे, मला खूप आवडलं होतं ब्लाऊज पण. तर बघा मस्त असं थ्रेड आहे, ह्याला थ्रेडिंग आहे, मस्त असं ब्लाऊज आहे बघा, एवढं सुंदर ब्लाऊज आहे. हे ब्लाऊज पण मला खूप आवडले, पण मी हे ब्लाऊज पण म्हणजे शिवणार आहे आणि साडीला पण पिको फॉल करून ठेवणार आहे. वेळेत मला माहीत नाही, मी जी साडी मला चांगली वाटेल ती मी ठेवू शकते, किंवा मग वेळेत जर मला ही चांगली वाटली तर मी वेळेत ही पण घालीन. पण अजून मला कळत नाही की मी नेमकं कोणती घातली पाहिजे. बघा अशी येल्लो कलरची साडी आहे, जास्त काय महागाची नाही आहे, 600-700 रुपयाची आहे, पण अशी काही साडी आहे. कशी वाटते ते कमेंटमध्ये सांगा आणि घालू की नको ते पण सांगा. त्याच्यानंतर मी काल आहे ना दुकानात जाऊन परत ही प्रांजल पप्पांना मला आवडली होती ही परत एक येल्लो कलरची साडी आणली आहे. आता ही पण जास्त महाग नाही आहे, 600-700 रुपयाचीच आहे, पण ह्या सुतामध्ये आणि ह्या ऑनलाईनच्या सुतामध्ये खूप डिफरंट आहे. असं वाटतं कधी कधी ऑनलाईन घेऊ की नको असं होतं. तर बघा ही अशी येल्लो कलरची साडी आहे आणि कॉन्ट्रास्ट इतकं भारी ना, एकदम भारी ना, ब्लाऊज काट वगैरे एकदम भारी ना, अशी बांधणी ना, याला बंदेज साडी म्हणतात. ही अशी साडी माझ्याकडं नव्हती आणि आवडली, प्रांजलच्या पप्पांना पण खूप आवडली आणि मी काल लगेच नेसून पण बघितली होती. ब्लाऊज पण खूप सुंदर आहे आणि साडीचं कलर पण खूप सुंदर आहे आणि डिझाईन तर एकच नंबर आहे. तर बघू आता ही तर मी म्हणजे हिचं पण ब्लाऊज मी शिवणार आहे आणि ही एकदम भारी वाटते मला बरं का ह्या ऑनलाईनपेक्षा. तर बघू हिचं पण ब्लाऊज मला शिवायचं आहे. हळदीसाठी 2 झाल्या, एक मेहंदीसाठी झाली. ह्या अशा मी 3 साड्या घेतल्या आणि हे बघा हे असं लुक येणार आहे त्या साडीवरचं. हळदीला जी घालणार आहे ना मी तिचं असं ब्लाऊज पीस आहे आणि त्यावरती अशीच सेम अशी साडी येणार आहे.
तर बघू आता ही झाली. त्याच्यानंतर ही जी घेतलेली आहे मी ती स्पेशली लग्नासाठी घेतलेली आहे आणि याच्यावरतीच मला शेला पाहिजे. तर बघा दाखवते मी तुम्हाला शेला, म्हणजे शेला नाही साडी दाखवते. अशा काय कलरची साडी आहे. बॉक्स तर एवढा भारी ना, या बॉक्सला ना मी खूप जीव लावून ठेवणार आहे आणि या साडीला असंच ठेवणार आहे. म्हणजे घातल्यानंतर पण हे बॉक्स मी एकदम व्यवस्थित ठेवणार आहे, जेणेकरून मला ही साडी परत व्यवस्थित ठेवता येईल. अशा साड्या खूप होत्या. मी पहिले ना लग्न जेव्हा जमलं ना तेव्हा म्हटलं की माझ्याकडं खूप साड्या आहे बरं का, आता मला साडी नाही घ्यायची. आणि जसं जसं लग्न जवळ येत आहे ना तसं असं झालंय की आता मी अजून काय घेऊ काय नको घेऊ, काय घेऊ काय नको घेऊ असं झालंय. तर बघा छान अशी एकदम भरलेली साडी आहे, जशी दुल्हन सेट असते ना तशाच पद्धतीची आहे. याच्यामध्ये ना मस्त अशा नाही इथं बघा, इथं पिपाणी वगैरे आहे बघा, डमरू वगैरे, इथं मस्त कलश आहे, इथं मस्त हत्ती आहे. एकदाच मस्त मस्त लग्नाचं असं फिलिंग येणार आहे या साडीमध्ये. नेसून बघितली होती मी, एकदम चापून चोपून बसते, अजिबात फुगत नाही. फक्त जे आतमध्ये जे आहे ना कपडा याचं थोडासा ना अंगाला टोचतो, तर मी त्याला नेट लावून घेणार आहे साडीला, म्हणजे त्याची धागे दोरी वगैरे निघणार नाही. बाकी कलर वगैरे तर एकदम सुंदर आहे. काठ मस्त असे पिंक आहे. फायनल लुक तर तुम्हाला लग्नाच्या ब्लॉगमध्ये बघायलाच भेटणार आहे. अशी वाईन कलरची मस्त अशी साडी घेतलेली आहे. काठपदर म्हटलं नको, काठपदर प्रत्येक लग्नाला आपण काठपदर वगैरे घालतच असतो, म्हणून आता ह्या लग्नासाठी काठपदर साडी नाही घेतली. तर अशा पद्धतीची काही मस्त अशी साडी आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. आणि बॉक्स तर एकदम भारी आहे. आता यायला ना मस्त मला पिको फॉल करायचे आणि मस्त असे ब्लाऊज शिवायचे याच्यावरचे. मस्त असे टसल्स पण आहे बघा ना, किती सुंदर आहे, भारी एकदम मस्त मोठे मोठे. तर चला, ही एक माझी झाली लग्नाची साड्या घेतलेली आहे 3 त्या, आणि एक लग्नाची 4 साड्या घेतलेल्या आहे. तर नंतर ना भावांच्या मुलीसाठी पण ड्रेस घेतलेले आहे. तर बघा हा एक ड्रेस घेतलेला आहे, समीक्षासाठी हा ड्रेस घेतलेला आहे. मस्त ड्रेस आहे बघा, हे बघा, आणि समोरून असं आहे बघा, असा ड्रेस घेतलेला आहे. एक समीक्षासाठी घेतलेला आहे. याच्यावरती छान अशी पॅन्ट आहे, त्याच्यानंतर छान अशी ओढणी पण आहे बघा. त्यांना ओढणी घ्यायला लय आवडतं पोरींना, म्हणून मग मस्त मस्त ओढणी पण घेतली आहे. त्यानंतर अजून दाखवते, एक मोठ्या भावाच्या मुलीसाठी घेतलेले आहे, म्हणजे सिद्धीसाठी घेतलेला आहे. तिचा असं आहे ना ऑफ व्हाईट कलर आहे, कलर वेगळा आहे, बाकी डिझाईन वगैरे अशी आहे. याच्यावरती सेम असंच पॅन्ट आहे आणि याच्यावरती छान अशी ओढणी पण आहे, असं 1 पीस टाईप आहे पूर्ण. त्याच्यानंतर मस्त अशी ओढणी आहे ही, आणि त्याच्यावरती अशी छोटीशी पॅन्ट आहे. हा सिद्धीसाठी घेतलेला आहे. सगळ्यांची शॉपिंग करून एक बॉक्स, एक मोठं पिशवी भरून ठेवलेली आहे. तर आता पुढचं दाखवते मी. अजून काय घ्यायचे आहेत, अजून एका भावाच्या मुलासाठी ड्रेस घ्यायचा राहिला आहे, त्याचं पण घ्यायचं आहे. आणि एक छोट्या बाबूसाठी घेतलेला आहे, म्हणजे रुद्रांसाठी घेतलेला आहे. तर बघा छान असं रुद्रांसाठी असा कलरचा ड्रेस घेतलाय. त्याच्या पप्पाचा पण सेम असाच कलरचा ड्रेस आहे. त्याच्यावरती छोटीशी अशी पॅन्ट आहे बघा, अशी पॅन्ट आहे छोटीशी, आणि त्याच्यावरती हे पण लय छान आहे, अशी मोत्याची माळ येणार इथं, अशी त्याच्या कॉलरच्या गळ्याजवळ नाही का, ही अशी मोत्याची माळ पण येणार आहे. हे बघा सुंदर अशी व्हाईट कलरची. तर हे झालं रुद्रांसाठी घेतलंय, छोट्या छोट्या बाबूसाठी. त्याच्यानंतर त्याच्या पप्पासाठी पण घेतलंय, हे बघा त्याच्या पप्पासाठी घेतलं. हे बघा सेम थोडासा कलर सेमच आहे. हे वरती जॅकेट आहे आणि कुर्ता आणि पॅन्ट आहे, वरतून जॅकेट घालायचं. अशा कलरचा कुर्ता आहे, क्रीम कलर म्हणू शकतो, आणि अशी पॅन्ट आहे त्याच्यावरती, आणि याच्यावरच हे जॅकेट आहे. मस्त असं छोट्या भावासाठी हा ड्रेस घेतलेला आहे. त्याच्यानंतर अजून जग्गूसाठी कपडे घ्यायचे आहेत. मोठ्या भावाला आहे ना असे कपडे नाही आवडत, तर तो बोलला आहे ना मला आहे ना
मी माझ्या पद्धतीने घेणार आहे बाबा, तुम्ही ना लय पैसे खर्च करता, तुम्ही मला माझ्यासाठी नको, मला ते कुर्ता वगैरे नाही आवडत, त्याला नाही आवडत, ते ना पहिल्यापासून आहे ना एकदम साधा आणि सिंपल राहतो, जास्त नटाफटा काही आवडत नाही त्याला पहिल्यापासून. आणि जसं लहान भावाला आहे ना त्याला असं टाकाटक राहायला आवडतं, अजिबात त्याचे कपडे वगैरे ना असे मळके चळके नसतात. तसे मोठा भाऊ आहे ना जसे कपडे असन तसा घालतो, शेतात पण आहे ना असं जसे कपडे असन तसे, बाहेर जायचं म्हटलं ना तरी रोजच्या कपड्यामध्ये जरी म्हटलं तरी तो बाहेर जातो, मेकअप करत नाही कधी, काय पावडर वगैरे लावत नाही. तसं माझं लहान भाऊ आहे ना त्याला लय राहायला आवडतं, असं टकाटक राहायला पाहिजे त्याला पहिल्यापासून. तर बघा मोठ्या भावाचे नाही एवढे नखरे. तर हा आहे ना दादांसाठी घेतला आहे. दादांना आहे ना व्हाईटच कपडे खूप आवडतात बघा, व्हाईट शर्ट आणि व्हाईट पॅन्ट, आणि त्यांनी ना वरती जे जॅकेट असतं ना त्यांना मरून कलरचं घेतलं आहे, तर ते स्वतः शिवणार आहे. त्याच्यामुळं अजून जॅकेट तर काही शिवून झालेलं नाही आहे. आणि प्रांजलच्या पप्पांनी ना असा कुर्ता त्यांनी पण घेतला आहे आणि त्याच्यावरती अशी व्हाईट कलरची पॅन्ट घेतली आहे. पण मला हा ड्रेस काही एवढा आवडला नाही आहे. मला आहे ना माझ्या भावाचा योगेशचा ड्रेस खूप आवडला आहे. तर ते मला बोलतात हां तुला बरोबर आहे, तुला तुझ्या भावाचंच आवडणार आहे, मी घेतलं ते आवडणार नाही. आणि मी त्यांना जोधपुरी घ्यायला बोलत होती, पण ते बोलले कशाला 5-6 हजार रुपये खर्च करायचं. म्हटलं बघा तुम्हाला जसं घ्यायचं तसं घ्या आणि घाला. तर बघा त्यांनी असा कलरचा टॉप म्हणजे कुर्ता घेतलेला आहे आणि अशी डिझाईन आहे. हातावरती पण आहे ना मस्त अशी डिझाईन आहे बघा अशी. तर त्यांना असेच कुर्ते खूप आवडतात. हे बघा अशी डिझाईन आहे सेम अशी. तर हे झालं त्यांच्यासाठी. त्याच्यावरती क्रीम कलरची पॅन्ट आहे. असं काही एवढी सगळी शॉपिंग झालेली आहे. आता एवढं सगळं मला ठेवायचं आहे. अजून मोठ्या भावाच्या छोट्या मुलांसाठी ड्रेस घ्यायचा राहिलेला आहे. बाकी जवळपास सगळ्यांचे झालेले आहे. मम्मीचं आणि त्यांची तर खूप सगळी शॉपिंग झालेली आहे. म्हणजे मम्मीला मामान ते घेणार आहे त्याच्यामुळे मम्मी थांबलेली आहे. आणि बाकी जवळपास आमची सगळ्यांची शॉपिंग झालेली आहे. बाकीचं माझं फक्त सेट वगैरे बँगल्स वगैरे घ्यायचे राहिलेले आहे. आणि प्रांजलला आहे ना घागरा आहे, प्रांजलचा आहे ना घागरा आहे ना रियाच्या लग्नाच्या टायमाला छान असा 2,500चा घागरा घेतला होता. तर तिला तो घागरा एकदाच घातला आहे. तर म्हटलं तेच कपडे आणि मोठे होऊन म्हणजे छोटे होऊन जातात आणि मग काय आलं आहे लग्न तर तिला तोच घालूया, तिला खूप आवडतो तो घागरा. असं काही शॉपिंग आमची झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला, खूप मोठा झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटू छान छान व्हिडिओमध्ये. तुम्हाला लवकरच छान छान व्हिडिओ पण बघायला भेटतील. तर चला चॅनलला पहिले सबस्क्राईब करा. बाय.